आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या सुपरफास्ट 100. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याच्या आदेशांचं पालन करण्यात कुचराई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगावर मंगळवारी कडक ताशेरे ओढले. आता या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. आता पुन्हा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही असं देखील बजावलंय. सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज झालेत. मात्र मतदार याद्यांचा घोळ होऊ नये अशी अपेक्षा विरोधी पक्षांकडून केली जाते. बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या नातेवाईकांवरती पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयानं सरकारला दिले. हा खटला उच्च न्यायालयानं गुणवत्तेच्या नाही तर तांत्रिक कारणास्तव रद्द केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी राज्यातल्या जनतेच्या वतीनं त्यांनी शुभेच्छा दिल्या. 3 दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस जोरदार बरसत असून मराठवाडा पुन्हा एकदा जलमय करून टाकलाय. मात्र तिथला जोर कमी झालाय. आता कोकण विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवारपर्यंत वाढला असून मध्य महाराष्ट्रात बुधवारचा दिवस मुसळधारेचा अंदाज आहे. सोमवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसानं मंगळवारी सकाळी बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर शहरासह उपनगरात पडलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. पावसाचा मारा कमी असला तरी रस्ते निसरडे असल्यामुळे बहुतांश मार्गावर वाहतुकीचा वेग कमी होता. त्यामुळे आता पावसाचा जोर ओसरणार असून ऊन पावसाचा खेळ सुरू होणार आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम सुरूच आहे. पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदीत सोडलं जात आहे. सध्या 2095 क्युसेक वेगानं नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी भर पावसातच शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदतीच्या बाबतीत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं सरनाईक म्हणाले. पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी घोषित करण्यात आली आहे. 12 गावांमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं असून 1879 पशुधनाची जीवितहानी झाली आहे. तर 56 घरांचं पूर्णपणे तर 273 घरांचं काही प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांसह नागरिकांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. जळगावच्या पाचोऱ्यात पूर परिस्थितीमुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. पुराच्या प्रवाहामुळे केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प झाली. पुराचं पाणी ओसरताच इंटरनेट सेवा कंपन्यांकडून पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक महत्त्वाची बातमी बघूयात. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कबुतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळते. लोढा आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. दादर इथल्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळाली असून लोढांकडून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. याच भेटीसंदर्भात माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, ही भेट नेमकी कधी झाली? काल आपण जर बघितलं तर मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि या भेटी दरम्यान मुंबईतील अनेक कबूतरखाने जे अनधिकृत पद्धतीने चालू आहेत अशा पद्धतीचा ठपका हायकोर्टाच्या आदेशानंतर या सगळ्या कबूतरखान्यांना बंद करण्यात आलं आणि हे कबूतरखाने पुन्हा एकदा सुरू करावेत यासाठी विविध स्तरातनं प्रयत्न जैन समुदायाकडून केले जात आहेत. अशीच एक बैठक काल जैन समुदायाची आणि मंगलप्रभात लोढा यांची पार पडली. त्या दरम्यान त्यांनी म्हटलेलं होतं की मुंबईतील विविध वॉर्ड्समध्ये आपण एक अधिकृत असा मुंबई महानगरपालिकेकडून चालवण्यात येईल अशा पद्धतीचा कबूतरखाना सुरू करावा. परंतु आता आपण बघतोय की राज ठाकरे यांची सुद्धा भेट या संपूर्ण मुद्द्यामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेली आहे. कोर्टाचा आदेश एकीकडे आहे, दुसरीकडे सामाजिक भावना आहेत, तर तिसरीकडे राजकीय वलय सुद्धा या कबुतरांच्या विषयाला प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून दादर कबूतरखाना प्रकरणानंतर दादरचा कबूतरखाना हा बंद करण्यात आला आणि अशा पद्धतीनं जर कबुतरांना अन्न पाणी मिळत नसेल तर त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न सुद्धा या भेटी दरम्यान उपस्थित करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये बोरिवलीतील काही भागांमध्ये ज्या ठिकाणी मानवी वस्ती कमी आहे अशा ठिकाणी सुद्धा मंगलप्रभात लोढा यांनी उपनगरातील पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी सांभाळलेली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की
असे अनधिकृत पद्धतीने कबूतरखाने चालू ठेवण्याऐवजी निर्मनुष्य ठिकाणी हे कबूतरखाने चालू करण्यात यावे आणि त्याच अनुषंगानं या भेटीगाठी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली, आता राज ठाकरे यांच्यासोबत सुद्धा मंगलप्रभात लोढा यांनी कबुतराच्या विषयांमध्ये चर्चा केलेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये लोढांच्या भूमिकेतनं संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, कारण भाजपच्याच नेत्यांनी, भाजपच्या चित्रा वाघ यांनी हा संपूर्ण मुद्दा उचलून धरलेला होता, मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उचलून ठेवलेला होता आणि त्यांच्याच पक्षातील युतीतीलच मंगलप्रभात लोढा यांची मात्र भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगळी पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगे राज ठाकरे यांची जेव्हा भेट घेण्यात आली त्यातनं मनसे नेमकी याबाबत काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं आहे। आत्तापर्यंत तरी मनसेनं कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य या कबुतरांच्या बाबतीत केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। बिलकुल सुस्मिता, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। काय म्हणणं काय तुमचं बोला। तर मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर इथे आहेत। तिथे काही आंदोलक तिथे आले होते, मात्र त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली दिसते। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमात मुख्यमंत्री तिथे उपस्थित आहेत, मात्र मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो। आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो। नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालं आहे त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो। यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे। पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे। एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 TMC पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत। मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही, तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे। डिसेंबरपर्यंत याचा DPR तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी-फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे। गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घळभरणी ही आपण मराठवाड्यात केली। 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला। यासोबत आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं।
खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं, त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल. पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले, तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली, औंढ्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या, संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या, 9 महामार्गावर ITMSचा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली, 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली, 26,500 नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत 95 कोटीचा निधी वितरित केला, विविध स्मारके मंदिरे याकरता 253 कोटी रुपये दिले, 3,121 कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे, हायब्रिड एन्युटीमधनं 7,719 कोटींची कामं आपण सुरू केली, बीड जिल्हा परिषद 70% आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं, जवळपास 4 लाख सिंचन विहिरीपैकी 30,000 पूर्ण केल्या आणि 1.14 लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली. खरं म्हणजे इतकी कामं आहेत, ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल. पण मी एवढंच सांगतो, आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. छत्रपती संभाजीनगरसारखा आमचं जे शहर आहे, या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा 800 कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे. मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत DMICचा कॉरिडॉर होणार आहे. आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी DMICमुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्त्वाचं स्थान, ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो, ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं EVचं देशाचं कॅपिटल बनतं आहे, देशाची राजधानी बनते आहे, हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे. आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे. आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ती सुरू होते आहे. जवळपास 14,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे, आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न, या ठिकाणी बीडपर्यंत रेल्वे धावली पाहिजे, अहिल्यानगरपासनं बीडपर्यंतची रेल्वे, याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार, मी स्वतः असेल, एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार असतील, आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगतीकरता आम्ही काम करत राहू. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील. मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं अभिवादन करतो, हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो. मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. धन्यवाद साहेब. आणि यानंतर सर्व आमंत्रित निमंत्रितांना
शुभेच्छा देण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आपण ऐकलं. या भाषणादरम्यान काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता पुन्हा या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट. मुंबईत प्रभादेवी आणि परळ या भागांना जोडणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी तब्बल 82 रेल्वे ब्लॉक्सची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती महारेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे ब्लॉक कशा पद्धतीने दिले जातील याचा निर्णय रेल्वे घेणार असून याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला केलं जाणार आहे. आचार्य यात्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो धावणार असून हा संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तांत्रिक कारणानं बिघाडाचं ग्रहण लागलेली मोनोरेल 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद केली जाणार आहे. सेवेत दाखल झाल्यानंतर 11 वर्षांनी काही कालावधीसाठी ही सेवा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. वाढत्या बिघाडामुळे टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या MMRDAनं त्याची घोषणा केली. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पूर्ण होतोय. तब्बल 40 वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या बीडकरांना बीड ते अहिल्यानगर असा प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि ही रेल्वे सेवा सुरू होईल. वाहतुकीच्या समस्येनं पुणेकर त्रस्त आहेत. महानगरपालिकेच्या बसमध्ये तुडुंब गर्दी असते, त्यात पुन्हा रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमुळे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर काही प्रमाणात का होईना तोडगा निघणार आहे, कारण पुणे महानगरपालिकेच्या ताफ्यात डबल डेकर बसेस येणार आहेत. पुणेकरांना आता अत्याधुनिक डबल डेकर बसेसचा अनुभव घेता येणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर 0.52% वाढला. जुलैमध्ये तो 0.58% होता. याचाच अर्थ घाऊक बाजारात महागाई वाढली आहे. व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर 1.5 महिन्यातच वीज दरवाढीचं कारण पुढे करून ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चरर असोसिएशननं पुन्हा आणखी प्रतिटन 85 रुपयांची मागणी केली. मात्र याला मच्छीमार संस्थांनी विरोध केला. आता बातमी आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मंगळवारी नारळ फोडला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शिंदेंनी नगरसेवकांना तातडीनं कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणत्याही नगरसेवकाची कोणतीही अडचण असेल तर थेट माझ्याशी संवाद साधा, असं शिंदे म्हणाले. तर मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार हा माझा विश्वास आहे, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केला. कोणत्याही नगरसेवकाची कोणतीही अडचण असेल तर माझ्याशी संवाद साधा, असंही त्यांनी उपस्थितांना सांगितलं. सर्व नेते, आमदार, पदाधिकारी या सगळ्यांसोबत शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक झाली. जे गेल्या अनेक वर्षामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये ज्यांनी सत्ता राबवली आणि मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिलं आणि मुंबईचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला, त्यामुळे मुंबईकर या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहतील, महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. आणि म्हणून महायुतीचं काम पाहून महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. महायुतीचा विकासाचा झेंडा फडकेल. जो विकास केलेला आहे तो या महापालिकेमध्ये कामी येईल. आणि ज्यांनी या मुंबई महापालिकेमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून जे काही काम केले ते लोकांसमोर आहे आणि त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे. मुंबईकर या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा महापौर झाल्याशिवाय राहणार. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. सुरक्षित आणि स्वस्तातला प्रवास म्हणून मुंबईकरांचं बेस्टला प्राधान्य असतं. सद्यस्थितीत उपक्रमाकडे स्वतःच्या केवळ 418 बसेस उरल्या आहेत. त्यात 206 सिंगल डेकर AC बसेस आहेत आणि 187 मिडी नॉन AC, 25 हायब्रिड बसेस AC बसेस आहेत. दुसरीकडे भाडेतत्वावरील नवीन बसेस दाखल होण्याचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत बसेस अपुऱ्या पडत असल्यामुळे हा प्रवास आता त्रासदायक ठरतोय.
भारतातील स्मार्टफोन निर्यातीच्या क्षेत्रात एक नवीन विक्रम झालाय. 2024-25च्या पहिल्या 5 महिन्यात देशाच्या स्मार्टफोन निर्यातीत 1 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला गेला. या काळात स्मार्टफोन निर्यातीत 55% वाढ झाली आहे. प्रभादेवीचा पूल पाडायला सुरुवात केल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील पुलाच्या बांधकामाला विलंब झाला असून हा पूल देखील रखडलाय. मुंबईत सध्या मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, शिव पूल, महालक्ष्मी पूल आणि विद्याविहारचा पूल यांची कामं सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले. महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सच्या 120 एकराच्या जागेवरती थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महापालिकेनं ताब्यात घेतल्यानंतर ती सध्या मोकळी आहे. तर थीम पार्क उभारण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जागा कार्यक्रमांसाठी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यासाठी दिवसाला 12,15,000 रुपये शुल्क घेतलं जात आहे. घोडबंदरवासियांची कोंडीतनं सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावरती रात्री 12 नंतरच अवजड वाहनं सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिलेत. तसंच वेळेचं बंधन न पाळणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतच्या प्रारूप आराखड्यातील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पार पडल्यानंतर आता आराखडा अंतिम होण्याची प्रतीक्षा आहे. त्यात किती बदल करण्यात आले याबाबत आता उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांचा अंतिम आराखडा 6 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.